आज आपण वांग्याचं भरीत बनवणार आहोत। गरम गरम भाकरी, वांग्याचं भरीत आणि आमटी। अप्रतिम टेस्ट आणि सोप्यात सोपं हे भरीत कसं बनतंय तर चला बघूया। इथे मी मोठी मोठी भरतासाठीचीच वांगी घेतलेली आहेत। अशा पद्धतीने आपण त्यांना स्लिट करून घेणार आहोत। चेक करायचं आहे की आतमध्ये कीड आहे की नाही, खराब वांगा आहे का, ह्या सर्व गोष्टी चेक करून आणि मग त्याला कट द्यायचा आहे। आतमध्ये आपल्याला लसूण जो आहे सोललेला तो भरायचा आहे। प्रत्येक स्लिटमध्ये 2 लसूण 3 लसूण च्या पाकळ्या तुम्ही त्याच्यामध्ये स्टफ करू शकता। सोबतच एक हिरवी मिरची सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये स्टफ करायची आहे। अशी चिरून, माझ्याकडे जी मिरची आहे ते तिखट आहे त्यामुळे मी एकच मिरची घेतलेली आहे। आणि अशा पद्धतीने आपण आपल्याला जितक्या वांग्यांचं भरीत बनवायचं आहे ते त्या सर्व वांग्यांना आपण अशा पद्धतीने स्टफ करून घेणार आहोत। गॅसवरती आपल्याला अशा पद्धतीने वांगी सर्व बाजूनी व्यवस्थित भाजायची आहे। तुम्ही पाहिलं असेल की मी तेलाचा वापर केलेला नाही, तेल अजिबात वांग्याला लावायचं नाही आहे, जेणेकरून व्यवस्थित भाजल्यानंतर स्किन जे आहे ते त्याचं निघून येतं। आणि तुम्ही पाहू शकता की आपली जी भरताची वांगी आहेत ती छान भाजलेली आहेत। आता आपण ती डेटापासून वेगळी करून घेणार आहोत। एका दुसरा काळा जर त्याचा तुकडा राहिला असेल तर काही हरकत नाही, खूप छान चव येते। जे लसूण आपण त्याच्यामध्ये स्टफ केले होते ते असे स्मॅश करून घ्यायचे आहेत, जेणेकरून त्याचा जो स्वाद आहे तो त्या वांग्यांमध्ये उतरेल। तेल घ्यायचं आहे, थोडंसं जास्त तेल घ्यायचं आहे, 2 ते 3 चमचे। आणि पुन्हा चेचलेला जो लसूण आहे तो आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत। आवडीप्रमाणे कांदा ॲड करायचा आहे बारीक चिरलेला, आणि मीठ आणि हळद आपल्याला ॲड करायची आहे। सोबतच आपल्याला टोमॅटो तुमच्या आवडीप्रमाणे ॲड करायचं आहे। आणि जे आपण भाजलेली वांगी जी होती ती आपण त्याच्यामध्ये ॲड करून सर्व गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित भाजून मिक्स करून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण हे भरीत जे आहे ते बनवायचं आहे। वरून मी कोल्हापुरी कांदा लसूण मसाला टाकलेला आहे। अप्रतिम चव येते याने। आवडीप्रमाणे तुम्ही तिखट किंवा कमी तिखट असं बनवू शकता। आणि झाकण ठेवायचं आहे। 5 मिनिटात ते 7 मिनिटामध्ये आपलं भरीत जे आहे ते बनून तयार होतं। खूप अप्रतिम चव येते। लसणाचा वापर इथे जास्त होतो। ओके, आणि आता आपण डाळ बनवणार आहे। डाळीसाठी आपण स्वच्छ डाळ घेतलेली आहे, त्याच्यामध्ये 2 टोमॅटो टाकलेले आहेत आणि कुकरच्या शिट्या होण्यासाठी त्या ठेवून दिलेल्या आहे। इथे तुम्ही पाहू शकता की मी कढईमध्ये तेल, जिरं, मोहरी, लसूण ठेचून घातलेला आहे, हिंग टाकलेला आहे, हळद टाकलेली आहे आणि शिजलेली जी डाळ होती ती त्या फोडणीमध्ये टाकलेली आहे। कढीपत्ता सुद्धा तुम्ही ॲड करू शकता आणि मीठ चवीपुरतं आपण टाकलेलं आहे। आमटीला उकळी येऊ द्यायची आहे आणि आपली झटपट आमटी जी आहे ती तयार झालेली आहे। तुम्ही पाहू शकता। आता आपण प्लेटिंग करणार आहे। प्लेटिंगमध्ये आपण भरीत, डाळ आणि गरम गरम भाकरी सर्व करणार आहे। अप्रतिम लागतात ह्या तिन्ही गोष्टी। सोबत जर भात असेल तर कमाल होईल। तुम्ही नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर शेअर, लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका।